काळू नदी विपश्यना सेंटरला जातानाच मध्येच लागते। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमो बुद्धाय मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आहे धम्मवाहिनी मेडिटेशन विपश्यना मेडिटेशन सेंटर टिटवाळा रोंदे विलेजमध्ये। तर आज मी माझा विपश्यनेचा 10 दिवसांचा कोर्स पूर्ण केलेला आहे, शिबिर पूर्ण केलेला आहे। माझं पहिलंच शिबिर होतं आणि एक्सपिरियन्स खूप छान होता। तर आज माझं पॅकअप आहे, तर आज शेवटचा दिवस आहे, पॅकअप करून झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात मी इथून निघणार आहे। तर त्याआधी मी विचार केला ही माहिती तुमच्यापर्यंत पुरवावी, तर त्यासाठी हा व्हिडिओ शूट करत आहे। तर थोडाही उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा मित्रांनो धम्मवाहिनी विपश्यना मेडिटेशन सेंटर टिटवाळा रोंदे विलेजचा एंट्रन्स आहे। आपण आता आतमध्ये एंटर करत आहोत। आतमध्ये एंटर केल्याच आपल्या लेफ्ट साईडला आहे एन्क्वायरी रजिस्ट्रेशन ऑफिस, मेल कोर्स एरिया आणि राईट साईडला आहे महिलांसाठी शिबिर क्षेत्र आणि इकडे आहे रजिस्ट्रेशन ऑफिस। आतमध्ये एंटर केल्या इथे आहे पुरुष शिबिर क्षेत्र। इथून आतमध्ये गेलं की पुरुषांसाठी अकोमोडेशनची व्यवस्था आहे। आतमध्ये धम्मा हॉल आहे आणि एंट्रन्सवरतीच आहे हा आहे विपश्यना सेंटर मधला भोजनालयाचा हॉल। इथेच ब्रेकफास्ट, लंच, इव्हनिंग स्नॅक्स सर्व केलं जातं। रजिस्ट्रेशन ऑफिस आणि हे आहे समय सारणी, पूर्ण दिवसाचे स्केड्यूल विपश्यना सेंटरमध्ये। भोजनालयाच्या समोरच पुरुष शिबिर क्षेत्र आहे। इथून डाव्या बाजूला आलो तर एंट्री केल्या भोजनालयाच्या पुढेच लेफ्ट साईडला आहे गार्डन एरिया आहे। तर चला गार्डन एरिया दाखवतो तुम्हाला आणि या गार्डन एरियाचं विशेष महत्त्व पण सांगतो। हा पूर्ण गार्डन एरिया आहे। इथे आम्हाला जेव्हा ब्रेक टाईम मिळतो लंच नंतर वगैरे, जो काही 15 मिनिटाचा अर्ध्या तासाचा, तेव्हा आम्ही इथे वॉक करतो। पण याचं विशेष महत्त्वाचं अट्रॅक्शन जे आहे, हे समोर जे झाड दिसतंय हे आहे पिंपळाचं झाड आणि हे आहे बोधगयामधलं बोधी वृक्षाची ब्रांच इथे येऊन लावलेली, त्याचं हे वृक्ष झालेलं आहे। आता हे बोधी वृक्षाची ब्रांच होती पिंपळाचे, त्याचा आज केवढा मोठा वृक्ष झालाय। खूप पवित्र असं झाड आहे, जिथे भगवान गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झालेली, तर त्याची ही शाखा इथे येऊन लावण्यात आलेली। ते इथे येऊन खूपच मन एकदम शांत आणि प्रसन्न होतं। हा पूर्ण गार्डन एरिया आहे सर्कलमध्ये। चला आता आपण आतमध्ये जाऊ। हा एंटर करताना रस्ता बघताय, इथे प्रत्येक ठिकाणी एक मेसेज दिलेला आहे, क्षण क्षण प्रतिक्षण सजग रहे, अपना होश संभाल, राग द्वेष की प्रतिक्रिया टाल सके तो टाल।
बघू शकता किती चांगले मेसेज लिहिलेत। बाहर बाहर भटकते मिला न मकसद का सार, परम सत्य की खोज हित भीतर जरा निहार। आजूबाजूला पूर्ण शांत वातावरण है। कितने दिन बिरथा गए, कितने वाद विवाद, अवसर आया धर्म का चाक, धर्म का स्वाद। हम ही अपने कर्म से होते शुद्ध अशुद्ध, अन्य कौन शोधन करे, देव ब्रह्म या बुद्ध। अंध भक्ति ना धर्म है, नहीं अंधविश्वास, बिन विवेक श्रद्धा जगे, करे धर्म का नाश। असे भरपूर सारे खूप चांगले चांगले मेसेज दिलेत। आणि हा पूर्ण एंट्रन्स आहे पुरुषांसाठी। पूर्ण झाडांनी फुलांनी भरलेला, निसर्गाच्या सान्निध्यात। जवळजवळ एक 20 एकरची जागा आहे। चला आता आपण पुढे जाऊया। तर इथून समोरच आपण एंट्री केल्यावरती समोरच आहे धम्म हॉल, जिथे आनापान आणि विपश्यना या साधना शिकवल्या जातात, मेडिटेशन। तर हा पूर्ण धम्म हॉलचा एरिया आहे। मेल स्टुडंट एंट्री। धम्म हॉल आता बंद आहे। चला तुम्हाला आतून तर दाखवता येणार नाही। हा आहे धम्म हॉल, बराच मोठा आहे। ॲट ए टाइम इथे 60 to 70 पर्सन्स, मे बी 100 पण मेडिटेशन करू शकतात। हे पूर्ण राहण्याची व्यवस्था, जे स्टुडंट्स येतात, साधक येतात त्यांच्यासाठी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था। इथूनच सरळ पुढे गेलो की शून्यागार आहे, पॅगोडा आहे। पॅगोडा, शून्यागार, इथे मेडिटेशन करू शकतो आपण। प्रत्येकाला एक रूम आहे सेपरेट, आणि पिन ड्रॉप सायलेन्स असतं। इथे विपश्यनाची साधना केली जाते। पूर्ण शांत एरिया। इथे जे साधक आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था आहे। हे जे पीच्या रेंजमध्ये रूम दिसत आहेत, इथे ॲट अ टाइम एक सिंगल पर्सन राहू शकतो। हे पूर्ण शेवटपर्यंत आहे, 7 ते 12। तर मी तुम्हाला मी जिकडे राहिलेलो 10 दिवस, तर ते रूम दाखवतो। P9 मध्ये मी राहिलेलो, तर रूम कसं इन शॉर्ट ते मी तुम्हाला दाखवतो। चला रूम मध्ये जाऊया। प्रॉपर अरेंजमेंट आहे, नेट लावलेला आहे, डास मच्छर नको यायला म्हणून। इथे सामान लगेज ठेवायला जागा दिलेली आहे। फॅन आहे। रूम एकदम नीट अँड क्लीन। इथे झोपण्याची व्यवस्था आहे एकासाठीच। कुशन कवर वगैरे सगळे काढलेले आहेत आता।
एका माणसाची राहण्यासाठी. तुम्हाला वॉशरूम दाखवतो. सकाळी 1 तास इथे 7 ते 8 गरम पाणी येतं. कमोड. तर असं काही साधकांसाठी व्यवस्था केलेली आहे. पीच्या मागे क्यूची पूर्ण सेवकांसाठी साधकांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. क्यूमध्ये टिल क्यू 36-35 आय थिंक और 40 पर्यंत आहे. तर इथे एका रूममध्ये 2 साधकांसाठी व्यवस्था आहे. चला हे पण रूम दाखवतो. रूम एकदम साधे सिंपल, कारण आपण इथे मेडिटेशनला येतो, विपश्यनेला येतो. तर जेवढं राहणीमान साधं ठेवता येईल तेवढं ठेवायचं असतं. हे आहे इथे पण वॉशरूम वगैरे पूर्ण दिलेलं आहे. कमोड. तर हे आहे जे नवीन साधक येतात ते एका रूम मध्ये 2 जण राहतात, त्यांची व्यवस्था असते इथे. हे आहे पूर्ण 10 दिवसाचं शेड्यूल, टाइम टेबल. सकाळी 4 वाजता दिवस सुरू होतो आणि रात्री 9:30ला लाईट्स आउट. गुड नाईट. तर मित्रांनो, मी 31 मेला इथे आलेलो टिटवाळ्याला, धम्मवाहिनी विपश्यना मेडिटेशन सेंटर रोंदे विलेजमध्ये. तर हा 10 दिवसांचा कोर्स होता, 1 जून ते 10 जूनपर्यंत. आणि आज आमचा शेवटचा दिवस होता, पॅकअपचा दिवस. तर पूर्ण 10 दिवसामध्ये इथे मेडिटेशन शिकवण्यात आले. विपश्यना ही जी साधना कशा प्रकारे केली जाते आणि त्याचा बेनिफिट काय, तर त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देण्यात आलेली. तर हा कोर्स खूपच चांगला होता आणि याचा लाईफमध्ये खूप चांगला बेनिफिट होईल, मला तर शुअरच होणार आहे. बट मी डेफिनेटली रेकमेंड करेन तुम्हाला सगळ्यांना, जे कोणी हे व्हिडिओ बघत असेल त्यांनी एकदा हा जो विपश्यना मेडिटेशनचा जो कोर्स आहे 10 दिवसांचा ॲटलिस्ट, तो करून बघावा. कारण याच्यामध्ये जे सत्य आहे आपल्या आयुष्यामधलं त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली जाते की तुमच्या लाईफमध्ये शील आणि सदाचार कसं बाळगलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही जी साधना केली पाहिजे ती कशी सम्यक असली पाहिजे, आणि त्याच्यानंतर स्वतःच्या अंतर्मनामध्ये प्रज्ञा जागवून तुमचे जे मनातले जे विचार असतात, अंतर्मनातले जे विचार असतात, द्वेष म्हणा, राग म्हणा, राग म्हणजे एखाद्या गोष्टीची तृष्णा खूप असते, तर ती कशी तुम्ही कमी करून तुमचं जे जीवन व्याकुळ असतं त्याला कसं बॅलन्स करू शकता आणि कसं एक चांगलं जीवन जगू शकता, त्याबद्दल ही साधना असते. याच्यामध्ये काही अंधश्रद्धेचं नाही किंवा काही नाही. तर डेफिनेटली मी सगळ्यांना, जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना रेकमेंड करेन की तुम्ही पण हा विपश्यना मेडिटेशनचा एक 10 दिवसाचा ॲटलिस्ट एक कोर्स ट्राय करून बघावा. आणि त्याच्यानंतर आपली मर्जी आहे की डिसिजन घेण्याची की ते लाईफमध्ये आपण इम्प्लिमेंट पूर्णपणे करायचं आहे की नाही करायचं आहे. बट मी डेफिनेटली रेकमेंड करेन ह्याच्यासाठी. तर हा व्हिडिओ होता पूर्ण धम्मवाहिनी विपश्यना मेडिटेशन सेंटर टिटवाळा याबद्दलचा. तर माझा आज कोर्स कंप्लीट झालेला आहे आणि आता मी घरी चाललेलो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चलो सी यू. नमो बुद्धाय.